साजिददादांनी शोक में है। समझ नहीं आ रहा है कैसे इतना बड़ा हादसा हुआ। हमारे घनिष्ठ मित्र थे, हमारी सरकार में अहम पद पर थे, सहयोगी थे, महाराष्ट्र के बड़े ऊंचे स्तर के नेता और हम सबके प्रिय अजीत भाई रहे। Evolving and the developing situation, we should await an official. तर केंद्रीय मंत्र्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। अजित पवारांचं असं अकाली निघून जाणं हे पचवणं स्वीकारणं अत्यंत कठीण आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलंय, डिवास्टेड, उद्ध्वस्त झालंय, या एका शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। सध्याही आपण दृश्य पाहतोय काही वेळापूर्वीची, जेव्हा विमान अपघात झाला त्या विमानानं पेट घेतला, स्फोट झाला। ही एक महाराष्ट्राचा कर्तृत्ववान पुरुष, ज्याला महाराष्ट्राची संपूर्ण जाण होती, असा एक उमदा नेता आमच्यामधून निघून गेला। ती अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली। मी महाराष्ट्राच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांची प्रतिक्रिया होती। शरद पवार आता मार्गस्थ होतात बारामतीच्या दिशेनं। शरद पवार दिल्लीमध्येच होते, आता ते देखील विमानतळाच्या दिशेनं निघालेले आहेत। शरद पवार बारामतीकडे रवाना झालेले आहेत। शरद पवारांच्या राजकारणाचा वारसा पुढे नेत असताना सुप्रिया सुळे आणि अजित पवार ही दोन नावं प्रामुख्याने घेतली जायची। ज्या पद्धतीनं शरद पवारांनी राजकारण केलं, लोकाभिमुख राजकारण केलं, त्याच पद्धतीचं राजकारण अजित पवार सुद्धा करत होते आणि प्रचंड लोकांमध्ये मिसळणं, लोकांच्या समस्या जाणून घेणं, त्यांचं निराकरण करणं, यामध्ये अजित पवार कायम अग्रेसर असायचे। अनेकदा ज्यावेळी प्रशासकीय अधिकारीही कार्यालयामध्ये पोहोचले नसतील अशा वेळी अजित पवार तिथे जाऊन धडकायचे आणि त्यानंतर सगळ्या अधिकाऱ्यांची जी तारांबळ उडायची, अजित पवारांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना ज्या पद्धतीनं हे सगळे अधिकारी गोंधळून जायचे ते महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलंय। आणि त्यांची ही काम करण्याची पद्धत महाराष्ट्राच्या लोकांना, महाराष्ट्राच्या जनतेला आपलीशी वाटायची, कारण आपल्यासाठी, आपल्या समस्यांसाठी प्रशासनाला जाब विचारणारा एक नेता आपल्यामध्ये आहे, अशी प्रतिमा अजित पवारांनी आपल्या कामामधून निर्माण केलेली होती। आणि त्यामुळे अजित पवारांचं जाणं केवळ राजकीय दृष्ट्या नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाला देखील प्रचंड चटका लावून जाणारा आहे। कारण का अजित पवारांची कामाची पद्धत, लोकाभिमुख राजकारण ही अजित पवारांच्या राजकारणाची ओळख होती। विजनरी नेता, जसं मगाशी मी सांगत होते की जेव्हा जेव्हा ते एबीपी माझा विजनमध्ये आलेले होते, त्या प्रत्येक वेळी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी काय काय करता येईल या संबंधीचा रोडमॅप त्यांनी समोर ठेवलेला होता आणि अत्यंत चोख असा हा रोडमॅप होता। शरद पवारांची दृश्य बारामतीच्या दिशेने रवाना झालेत आणि आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्यासोबत आहेत आणि कृष्णासोबत अजित पवारांचे अत्यंत जवळचे सहकारी धनंजय मुंडे आहेत आणि कृष्णा केंडे त्यांच्याशी संवाद साधतील। कृष्णा, धनंजय मुंडेजी, हे अत्यंत दुःखद अशी घटना आहे। आमच्यासारख्याला उभं केलं, अख्ख्या मागे मला अश्रू अनावर झाले आहेत। काळानं घाला घातला ही वस्तुस्थिती आहे। कोणाच्यासारख्याला वडील नाही त्याची जाणीव नाही होती। तर थांबत आले की हॅलो 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 धनंजयजी मुंडे बोलणंही कठीण झालंय, अश्रू अनावर झालेत, कारण की त्यांना एकच शब्द त्यांनी
या ठिकाणी म्हटला तो म्हणजे आम्हाला उभं केलंय असं त्यांनी म्हटलं. आता ते बीडमध्ये आहेत धनंजय मुंडे आणि ते आता अंबाजोगाईच्या दिशेने रवाना झालेत आणि पुढे ते बारामतीच्या दिशेने रवाना होतील. मात्र त्यांची साधी फोनवर बोलण्याची सुद्धा त्यांची मनस्थिती दिसत नाहीये प्रज्ञा, खरंय. आणि अत्यंत दुःखद घटना ही समोर आलेली आहे. नाही कृष्णा, केवळ धनंजय मुंडेच नाही तर काही वेळापूर्वी अनिल देशमुख यांची सुद्धा हीच अवस्था होती. एक एक शब्द उच्चारताना त्यांना जड जात होतं, कारण का अजित पवार आपल्यात नाहीत ही भावना स्वीकारणं, पचवणं, हे सत्य स्वीकारणं या सगळ्यांसाठीच खूप जास्त